मी पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण, शेतकरी कर्जमाफीचा निर्णय 6 महिन्यांनी, पीक विमा बनावट अर्जदारांवर कारवाई होणार। दारवा विभागात CCIच्या कापूस खरेदीमुळे शेतकरी त्रस्त, 3 दिवस उलटूनही रांग कायम, शेतकरी 3 दिवस रांगेत। वर्धा जिल्ह्यात सोयाबीन उत्पादकांची कोंडी, राज्यात सोयाबीनची शासकीय खरेदी अडकली 26%वर, उर्वरित सोयाबीन मिळेल त्या दराने जाणार व्यापाऱ्यांच्या घशात। चिखली विभागात सोयाबीन खरेदीसाठी बारदाना उपलब्ध, आमदार श्वेता महाले यांचा पुढाकार, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा, लवकरच सोयाबीन खरेदी पूर्ववत होणार। बुलढाणा जिल्ह्याची पैसेवारी 50 पेक्षा अधिक, बुलढाणा, चिखली, मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी, 3 तालुक्यांची पैसेवारी अधिक। ई-पीक पाहणीसाठी नवीन ॲप 15 पर्यंत करता येणार पाहणी, प्रत्येक गावासाठी एक सहाय्यक, आता ॲपमध्ये फोटो बंधनकारक। अहिल्यानगर विभागात लिंबाला 5,000चा भाव, बाजार समितीच्या आवारात 24 क्विंटल लिंबाची आवक। रेणापूरमध्ये शेतकऱ्यांमुळे बीड जिल्ह्यातील विम्याचे पितळ उघडे, जमीन लातूर जिल्ह्यातील 200 शेतकऱ्यांची, त्या जमिनीवर विमा डल्ला मारला बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी। लाल तिखटाचा उडणार भडका, बाजारात आवक कमी, मिरचीची आवक घटल्याने यंदा दर वाढणार। आदेशाने घरकुल लाभार्थ्यांना दिलासा, घरकुल बांधकामासाठी मोफत 5 ब्रासलेटी मिळणार, बांधकामांना गती। पालांदुरातील शेतकऱ्यांचे 3.78 कोटींचे धानाचे चुकारे अडले, शेतकरी अडचणीत, व्यवहार झाले प्रभावित, उधारी कोणी देईना। सोयाबीनप्रमाणे तुरीचे होऊन देऊ नका, हमीभावाने वेळीच खरेदी सुरू करण्याची मागणी। कृषी विभाग व विद्यापीठांसाठी 2 समित्या स्थापणार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची घोषणा। श्रावणबाळ योजनेच्या महिलांना आता द्यावे लागणार शपथपत्र, लाडकी बहीण योजनेचा फटका, वृद्ध महिलांची तहसील कार्यालयात पायपीट। कृषी विपणन धोरणाचा मसुदा धोकादायक, संयुक्त किसान मोर्चाचा आरोप, महापंचायतीला शेतकरी एकवटले। ॲप म्हणते तुम्ही शेतापासून दूर, तर ई-पीक पाहणी शेतमालक चिंतातूर, पीक पेरा नोंदणीची गती संतत, शेतकऱ्यांसह महसूल कर्मचाऱ्यांची उडते धावपळ। सूक्ष्म सिंचन योजनेत निधीचा दुष्काळ, राज्यातील 2.25 लाखाहून अधिक शेतकरी अनुदानापासून वंचित। तापी नदीची जलपातळी कमी झाल्याने वरण गावात पाणी पुरवठा ठप्प, आवर्तन सोडण्याची मागणी, अन्यथा भाजपचा जलसमाधी आंदोलन छेडण्याचा इशारा। खर्चिक विवाह सोहळे वाढवतायत कर्जाचा डोंगर, प्रतिष्ठेपायी ग्रामीण भागातही होते वारेमाप खर्च। नंदुरबार गारटणार, पारा घसरणार 10 अंशाखाली, हवामान विभागाचा अंदाज, दडगाव, अक्कलकुव्यात निचांकी तापमानाची शक्यता। रब्बी हंगामाकरता पालोद प्रकल्पातून आवर्तन सोडले, शेतकऱ्यांना दिलासा, आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते जलपूजन। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रब्बी हंगामात आतापर्यंत फक्त 60% पीक कर्ज वाटप, बँकांची उदासीनता, शेतकऱ्यांच्या मुळावर, अनावश्यक कागदपत्रांची होते मागणी। 20 लाख शेतकरी महिला नावडत्या नमो शेतकरी योजनेपासून वंचित राहणार, लाडकी बहीण योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या खिशाला कात्री लागणार, या महिलांचे नमो शेतकरी योजनेतील 6,000 रुपये कापले जाणार। अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे 22 कोटींचे नुकसान, 15,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका। गडचिरोली जिल्ह्यात पूरग्रस्त शेतकऱ्यांना 61 कोटींची भरपाई, ई-KYC करा, पात्र शेतकऱ्यांच्या याद्या झाल्या तयार। बारदाना अभावी नाफेडची सोयाबीन खरेदी पडली बंद, देवळी पुलगाव केंद्रावर 3,000 पोत्यांची थप्पी अडून पडली। सौर कृषी योजना कंत्राटदारांकडून सरपंच व पदाधिकाऱ्यांना दमदाटी, गंभीर आरोप, सिन्नरला नायब तहसीलदारांच्या बैठकीत जोरदार खडाजंगी। अंबड तालुक्यातील फळबागांवर रोगराई, पेरूसह मोसंबीला सर्वाधिक फटका।
पाचोऱ्यात कापसाची विक्रमी खरेदी, CCIचे तात्पुरते केंद्र वरखेडीला 35 दिवसात 45,000 क्विंटल खरेदी, पाचोऱ्यातील केंद्र पुढील 6 दिवस बंद, जळगाव, एरंडोल व सोयगावचे शेतकरीही पाचोऱ्यात. यवतमाळ जिल्ह्यातील दुष्काळावर मोहर, अंतिम पैसेवारी 48%, वर्षभरात शेतकऱ्यांवर अनेक संकटे, नजर अंदाज व सुधारित पैसेवारीत जिल्ह्यातील पीकस्थिती काहीशी उत्तम दाखवण्यात आली. अंतिम पैसेवारीत जिल्ह्यातील शेतीची विदारक स्थिती पुढे आली आहे. उजनीतून रब्बीसाठी पाणी सोडले, आवर्तन पुढील 35 दिवस राहणार, मुख्य कालव्यातून 700 क्युसेकने विसर्ग, 14 TMC पाणी सोडणार. लातूर जिल्ह्यात बारदाना अभावी हमीभाव केंद्रावरील सोयाबीन खरेदी 8 दिवसांपासून ठप्प, शेतकऱ्यांची गैरसोय, शेतमाल घेऊन आलेल्या वाहनांचे भाडे शेतकऱ्यांना भुर्दंड, शेतकऱ्यांना क्विंटल मागे 800 रुपयांचा तोटा. अकोला जिल्ह्यात निधी अभावी आवास योजनेतील 700 घरकुलांचे काम रखडलेलेच, जुन्या घरकुलांचे नव्या सूचनेनुसार जिओ टॅगिंग करा. व्यापाऱ्यांऐवजी आता देवळा बाजार समितीच करणार कांदा उत्पादकांना पेमेंट, प्रशासनाच्या निर्णयाचे शेतकरी वर्गाकडून स्वागत, स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती. PM नरेंद्र मोदी म्हणाले, 12 वर्षात भारतातील ग्रामीण गरिबी मोठ्या प्रमाणात घटली. 5 महिन्यात अद्रकचे दर 10,000वरून 2,000वर, आवक वाढल्याचा परिणाम, चिंचोली लिंबाजी परिसरातील शेतकरी चिंतेत, अद्रक लागवडीसाठी एकरी खर्च जास्त. शहादा तालुक्यात 18,885 घरकुलांना मंजूर, शेत लाभार्थ्यांनी 2 दिवसात कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना. डाळींचे भाव कडाडले, तूर डाळ 100 पार तर चणा डाळ ही चढीच, हमी भाव नसल्यामुळे शेतकरी हवालदिल. केंद्रीय कृषी मंत्री आले नि तोंडाला पानं पुसून गेले, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशात. दुष्काळात 13वा बारदाना अभावी, केंद्रातील सोयाबीन खरेदीत ब्रेक, लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची अडचण, जूट बारदाण्याच्या किमतीमध्ये वाढ, प्रशासनाचेही दुर्लक्ष. रेडगाव विभागात कडाक्याच्या थंडीमध्ये रात्री कांदा काढणीची लगबग, मजूर टंचाईवर मात, संपूर्ण कुटुंबच रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत करतंय काम. कष्टानं पिकवायचं अन उधारीत विकायचं, काही थट्टा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळतात 2 आठवड्यांनी, खाजगी व्यापारी ठेवतात झुलवत. राज्यात चिकनगुनियाचा फैलाव, रुग्णांची संख्या वाढली, नागपूरमध्ये सर्वाधिक संसर्ग, मुंबईत दुसऱ्या क्रमांकावर. वाहनांची डिजिलॉकरमधील प्रमाणपत्रे मूळ प्रती सारखीच, कागदपत्रांसाठी ई-चलान फाडण्यावर वाहतूक पोलिसांना अटकाव. बागेश्वर बाबांचे सत्संग सुरू असताना गोंधळ, विभूती घेण्यासाठी चेंगराचेंगरी, धीरेंद्र शास्त्री कार्यक्रम सोडून निघून गेले. राज्यातील ग्रामपंचायती 9 जानेवारीला बंद, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ अखिल भारतीय सरपंच परिषदेने बंदची हाक दिली. 10वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, पोस्ट ऑफिसमध्ये भरती सुरू. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.